ओम. श्री गणेशाला माझे प्रणाम. सर्व वाचक व श्रोत्यांना नम्र अभिवादन करून पॅन्डिमोनियम आजोबा उर्फ परागराजे सादर करत आहे एक रूपक शोककथा. कथेचे शीर्षक एका आईची शोकांतिका किंवा बालदूरच्या मृत्यूची शोकगाथा. 2 भागातील प्रथम भाग प्रारंभ. ह्या भागाचे शीर्षक मृत्यूची चाहूल. मानवाप्रमाणे नॉर्स देवी देवता वागतात व कधीकधी रडतात देखील. सर्व देवांच्या लाडक्या बालदूरच्या मृत्यूची ही फारच करुण कथा आहे. बालदूर शब्दाचा अर्थ चैतन्य देणारा प्रकाश. स्वर्गातील एक दुसरा लोकी नावाच्या दुष्ट प्रवृत्तीमुळे बालदूर कसा लुप्त होतो व तेथून स्वर्गातील देवतांचे पतन सुरू होते, अशी ही नॉर्स किंवा नॉर्डिक म्हणजे स्वीडन, डेन्मार्क व नॉर्वे या स्कॅन्डिनेव्हियन देशांची ही पुराण कथा. एकार्थी ही एक रूपक बोधकथा देखील म्हणता येईल. नॉर्स स्वर्गाचे असगार्ड असे नाव आहे. असगार्डमध्ये सुवर्णाच्या अजस्त्र महालांमध्ये सर्व देवी देवता, परमपिता ओदिन व देवमाता फ्रिगा देवी ह्यांच्याबरोबर राहत होते. आपापसात थोडेफार मतभेद व वादविवाद चालायचे, पण एकूण सर्व कुशलमंगल असून सर्वाधिक काळ मेजवानीत व खेळात जायचा. फ्रिगा देवीकडे एक जादूचा करंडा होता. ह्या करंड्यात कधी न संपणारे चिरयौवनाचे सफरचंद अथवा अमरफळ होते. ते फळ खाऊन असगार्ड स्वर्गातील सर्व देव सदैव तजेलदार, चिरयौवन, उत्साही व चैतन्याने ओथंबून असायचे. अर्थात देवपिता ओदिन मात्र आपली काळीभोर दाढी आपले वयाचे वर्चस्व दर्शवायला थोडी कबरी करडा रंगवायचा. तर अशा ह्या देवांचा परमपिता ओदिन व त्याची बायको फ्रिगा देवी यांना जुळे मुलगे होते, होदूर किंवा होलदूर आणि बालदूर. जुळे असून देखील दोघा भावांमध्ये काहीही साम्य नव्हते. ते साफ वेगळे होते. बालदूरचे सौंदर्य पहाटेच्या उगवत्या सूर्यासारखे तेजपुंज व अंतःकरण कोमल किरणांसारखे होते. त्यांचे गुण देखील तसेच नावाजण्याजोगे होते. त्याच्या आगमनाने वातावरण प्रसन्न व प्रफुल्लित व्हायचे. त्याच्या उपस्थितीत सर्व कार्य सुरळीत होऊन शुभ फलदायी व्हायचे. साहजिकच त्याच्या ह्या गुणांमुळे तो सर्वांना प्रिय व हवाहवासा होता. ह्या उलट होदूर काळा तर होताच, पण शिवाय तो आंधळा देखील होता. पण तरीही आपल्या अंधत्वाशी तडजोड करत तो देखील स्वर्गात राहत होता. होदूरला बालदूरच्या तेजाची जरी कल्पना नव्हती, तरी त्याच्या आनंदी गुणांची प्रचिती होती आणि त्यालाही बालदूर इतरांसारखाच प्रिय होता. अरे हो, बालदूर सर्वांना प्रिय होता हे जरी खरे होते, तरी प्रत्येक सकारात्मक विधानाला एक तरी अपवाद असतोच, आणि ह्या बाबतीत तो अपवाद होता लोकी. लोकी देखील एक दुसऱ्या प्रकारच्या प्रकाशाचा देव होता, आणि ते म्हणजे विध्वंसक अग्नी. अर्थात कुठलीही भावना किंवा इच्छा अतितीव्र झाली की तिच्यात एक स्वनिर्मित अग्नितत्व निर्माण होते आणि ती धुमसत राहून विध्वंसक स्वरूप घेते. अशा ह्या धुमसणाऱ्या विध्वंसक अग्नीची देवता होता लोकी. लोकी हा हेवा, मत्सर, द्वेष व घृणेचा रूपक, जणू नॉर्स स्वर्गातील हा शकुनी मामा. साहजिकच कुत्सित बोलून किंवा गोड बोलून किंवा चिथवणे, भडकवणे, आग किंवा भांडण लावणे हे सर्व त्याचे उतर गुणधर्म होते. क्षणात रूप बदलून फसवण्यात तो महाबिलंदर बहुरूप्या होता. पण श्रोते हो, आपल्या सर्वांच्या मनात सुप्त चेतनेत दडलेल्या अनेक अतृप्त इच्छा अशाच असतात, नाही का? बाह्यात त्या व्यक्त न करता
त्यांच्या तृप्तीसाठी आपलेच अचेतन मन आपल्या नकळत देखील कोणकोणते षडयंत्र रचत असते. हाच तो आपल्या मनात दडलेला भारतीय पुराणातील कली किंवा नॉर्स कथेतील लोकी. असाध्य, अतृप्त, अव्यक्त, अमंगळ अशा भावना मनात तुंबल्या की निर्मळ, शीतल, उल्हासित, आल्हाददायक चैतन्य व तेज ग्रासणारच. तर अशा ह्या सत्वगुणी बालदूरची लोकप्रियता तमोगुणी लोकीला सोसत नव्हती. मत्सर, ईर्ष्या हे त्याचे स्थायी गुण असल्यामुळे ते व्यक्त न करता आतल्या आत धुमसत लोकी बालदूरचा द्वेष करू लागला. त्याला कसेही करून असगाड स्वर्गातून काढायची तीव्र इच्छा करू लागला आणि ही दुष्ट घटना घडवण्यासाठी योग्य संधीची तो वाट पाहू लागला. ह्या सर्व दुष्ट भावनांचा बालदूरच्या सूक्ष्म देहावर परिणाम होऊन तो हळूहळू थकलेला व गंभीर दिसू लागला. बालदूरच्या डोळ्यातील नेहमीची आनंदी, उत्साहित व उल्हासित चमक कमी होऊ लागली. आधी कोणालाही ह्याची चुणूक लागली नाही, पण आईच्या मनात येणाऱ्या संकटाची चाहूल सर्वप्रथम लागते. साहजिकच फ्रिगादेवीने बालदूरला त्याच्या उदास मनाचे कारण विचारले. तेव्हा आपले मन आईसमोर मोकळे व हलके करत बालदूर म्हणाला, होय आई, मला फारच अशुभ स्वप्ने पडत आहेत. स्वप्नात मी मृत्यूलोकी सिंहासनावर आसनस्थ असून माझ्या सभोवताली माझ्या स्वागतासाठी सर्व दिवंगत आत्मे जमले होते. बालदूरचे हे शब्द ऐकून फ्रिगादेवीवर जणू वीजच कोसळली. कारण तिला ठाऊक होते की देवांना पडणारी स्वप्ने पुढील घडणाऱ्या घटनेचे चाहूल देतात किंवा संकेत असतात. असे अमंगळ व चिंतातूर विचार फारच लवकर पसरतात. ओदिनला देखील अपशकुनी स्वप्न पडू लागली. पुत्रप्रेमामुळे चिंतेने ग्रासून त्याला निद्रानाशेचे घेरले. ओदिनशी फ्रिगादेवीने ह्या अपशकुनांबद्दल सांगून ओदिनला विचारले, सर्व विश्वाचे तुम्ही चालक आहात. तुमच्या अगाध त्रिकाल ज्ञानातून काहीच उपाय मिळत नाही का बालदूरला वाचवायचा? पण सर्वद्रष्टा, सर्वज्ञानी ओदिन स्वतःच्या मुलाच्या बाबतीत लाचार व निष्फळ ठरला. तो साफ गोंधळून जाऊन नुसताच घोर चिंतेने ग्रासून काळजी करू लागला. फ्रिगादेवीने मात्र प्रसंगावधान व खंबीरपणा दाखवत असगार्डमधील सर्व सेवक व शिपाई यांना त्वरित आज्ञा केली. विश्वातील सर्व जीवजंतू, जिवंत अथवा निर्जीव, वस्तू वा पदार्थ, जनावरे, पक्षी, मासे, झाडे झुडपे, दगड, खडक, डोंगर, दऱ्या, नदी नाले सगळ्यांनी स्वखुशीने आनंदाने शपथ घ्यायची की ते माझ्या लाडक्या बालदूरला कुठली पण इजा करणार नाही. कारण निश्चितच माझा बालदूर सर्वांना प्रिय आहे. आज्ञेप्रमाणे असगार्डमधील सर्व सेवक व शिपाई दूर दूरवर विश्वाच्या कानाकोपऱ्यात सगळ्यांकडून बालदूरविषयी अहिंसेचे वचन घेत फिरू लागले. अखेर सर्व शिपाई असगार्डला परत आले व सांगितले, फ्रिगादेवी, सर्व जीवजंतू वस्तूंनी शपथ घेतली व वचन दिले आहे. फक्त मिसळटोप पांढऱ्या करवंदाची वेल ओक झाडावर आधार घेऊन खूप उंच वाढली होती. पण ती साधी वेल, ओक वृक्षासारखी काही बलाढ्य नाही. तिच्यात कुठली ताकद बालदूरला हानी पोचवण्याची, म्हणून आम्ही तिला दुर्लक्षित केले. फ्रिगादेवीला त्यांचे म्हणणे पटले व ती निर्धास्त झाली. फ्रिगादेवीचे प्रयत्न बघून ओदिनला देखील अनर्थ टळेल अशी आशा वाटू लागली. शेवटी पुत्रप्रेमापोटी अधीर होऊन ओदिनने त्याच्या 8 पायाच्या स्लिपनीर नामक घोड्यावर बसून पाताळ लोकातील एका द्रष्टाकडे निघाला. तिच्या काळोख्या, थंडगार, दमट विश्वात पोचल्यावर आश्चर्यचकित ओदिनने पाहिले, पाताळ लोकात सर्वत्र आनंदाचे वातावरण होते.
रेशमी पायघड्या व मऊ शुभ्र गाद्या मांडून एक भव्य सुवर्ण सिंहासन सजवले जात होते. जणू काही कोणा महान अलौकिक मृतात्म्याच्या आगमनाची तयारी करत होते. जड अंतःकरणाने त्याने जादूचे मंत्र उच्चारून त्या काळ रात्रीत झोपलेल्या निद्रिस्त योगिनीला आव्हान केले. तू मला जागे केलेस हे विचारायला की मृत्यूलोकात कोणाच्या आगमनाची तयारी करत आहेत. ती तयारी तुझ्याच मुलाच्या स्वागतासाठी केली जात आहे. द्रष्टा वदली. बालदूर शोकाकुल स्वरात ओदिन उद्गारला. होय, तोच तो. त्याचाच भाऊ त्याचा वध करेल आणि तुला ओदिन आणखीन एक पुत्र होईल जो ह्या मृत्यूचा सूड घेईल आणि आता मला पुन्हा निवांत झोपू दे. असे बोलून द्रष्टा पुन्हा आपल्या थंडगार थडग्यात योगनिद्रेत विलीन झाली. तिचे ते भयानक भाकीत ऐकून ओदिन खिन्न मनाने असगार्डला जायला परत वळला. तो ओळखून चुकला की घोर अनर्थ अट्टळ आहे. स्लिपनीर घोडा आपल्या 8 पायांनी वायुवेगाने असगार्डच्या दिशेने परत धावू लागला. परत आलेल्या आपल्या खिन्न पतीला धीर देत फ्रिग्गादेवी उद्गारली. देवनरेश ओदिन, असे निराश होऊ नका. सर्व प्राणी, जीवजंतू, जिवंत अथवा मर्त्य या सगळ्यांनी बालदूरला जरा देखील इजा न करण्याची शपथ घेतली आहे. तेव्हा आता उगाच अनाठायी चिंता करण्यात अर्थ नाही. ओदिन म्हणाला, खरे आहे. नियती जरी अटळ असली तरी सावध असून उपाय करणे रास्तच आहे. कदाचित तुझ्या उपायांना यश येऊन त्यांचा उपयोगही होईल. पण आपल्या लाडक्या लेकाच्या चिंतेने ओदिन एका अदृश्य, अस्पष्ट, अव्यक्त, अनामिक अशा सावटाने अबोल झाला. दुसऱ्या दिवशी असगार्डमधील वातावरण खूपच खेळकर व प्रसन्न होते. सर्व देव एकमेकांना आपापल्या सिद्ध्या व शक्त्या खेळ स्वरूपात दाखवत होते. त्याच्या ह्या खेळाला उधाण आले होते. इतक्यात एका नव्याच खेळाचा जन्म झाला. सर्व देवतांच्या कानी खबर पोचली की बालदूरला कुठल्याही वस्तूने इजा होणार नाही, कारण सगळ्यांनीच तसे वचन दिले आहे. ही बातमी समजताच बालदूरच्या ह्या अलौकिक प्रतिकार शक्तीचे खेळातून प्रदर्शन करायचे ठरले. सर्व देवांनी बालदूरला घेराव करून त्याला मधोमध उभे केले. आळीपाळीने प्रत्येकाने बालदूरवर वेगवेगळ्या वस्तूने प्रहार केले. पण त्या वस्तू वचन दिल्याप्रमाणे त्याला न शिवता तशीच हवेतल्या हवेत गिरकी घेऊन विचित्र वळणे कोलांट्या घेत मागे सरत होत्या. सर्व देव आपापले अस्त्रशस्त्र बालदूरवर जोरात फेकून नेम साधून मारत होते, पण त्याला कुठल्याही प्रकारची इजा होत नव्हती. बालदूर नुसताच त्यांची फजिती बघत हसत त्यांना आणखीन जोरात प्रयत्न करण्यास सांगत होता. आत महालात फ्रिगादेवी आपल्या जादुई सुवर्ण चरख्यावर सोनेरी सूत कातत होती. थोड्याच वेळात सर्व देवता मोठ्या दरबारात खेळ झाल्यानंतर मेजवानीसाठी येणार होते. तेव्हा सोनेरी सूत कातत असताना ती दासांना तयारीचे आदेश व सूचना देत होती. मोठमोठ्या ओकच्या लाकडी टेबल किंवा मेजांवर नक्षीकाम केलेल्या सुंदर चादरी अंथरून फुलदाण्या व फळे सजवले जात होते. स्वर्गातील ते मोठाले मेज टेबल साफ करणाऱ्या एका म्हातारी दासीने काम करता करता फ्रिग्गादेवीला बोलते केले. कसला हो हा बाहेर देवांचा गलका? सर्व देव बालदूरवर का हल्ला करत आहेत? आणि आश्चर्य म्हणजे त्याला काहीच इजा होत नाही. म्हातारीने फ्रिगादेवीला विचारले. ह्यावर स्वयंपाकघरातील चुलीतील अग्नी एकदम तडतडून अपशकुनी संकेत देऊ लागला. पण तिकडे दुर्लक्ष करत आपल्याच हुशारीवर खुश होऊन फ्रिगादेवी उत्तरली, तो खेळ होय. बालदूरला कुठले पण जिवंत अथवा निर्जीव वस्तू इजा करू शकत नाही, तशी सगळ्यांकडून वचनेच घेतली आहेत मी.
त्याचा परिणाम म्हणून बाहेर खेळ चालू आहे. अरे वा, सगळ्यांनी वचने दिली. खरोखरच फार चांगले केलेत हो तुम्ही. बालदूर आहेच तसा सर्वांना प्रिय. पण नक्की कोण पण राहिले नाही ना वचन घ्यायचे. उगाच आपल्या लाडक्या बालदूरची काळजी वाटते म्हणून विचारले, म्हातारी उद्गारली. आतापर्यंत भोळी फ्रिगादेवी पूर्णपणे म्हातारीच्या गोड बोलण्याने बेसावत झाली होती. हो, जवळजवळ सगळेच. पण एका ओक झाडावरची मिसळतो वेल राहून गेली. ओक झाडाच्या आधाराने वाढणारी आणि जगणारी साधी पांढऱ्या करवंदाची वेल ती वेल काय मोठे वाईट करेल. असे होय, असे बोलून म्हातारी लगबगीने काम आटोपून फ्रिगादेवीच्या महालातून बाहेर पडली. 2 भागातील प्रथम भाग संपूर्ण. लेखकाचे आणखीन अखेरचे फक्त 100, 125, 1000, 1200 शब्द. ही कथा एक फार जुन्या द डेथ ऑफ बालदूर या नॉर्स शोकगाथेवर आधारित आहे. श्री परागराजे यांनी ही कथा गुगल विकिपीडियावरून घेतलेली असून तिचे मराठी वाचक व श्रोत्यांसाठी अनुवादन व पुनर्लेखन केलेले आहे. मराठी वाचकाला इतर देश व संस्कृतीतील रम्य पण क्वचित माहीत असलेल्या पुराण कथा ऐकावयास मिळून त्यांच्यातील कुतूहल वृत्ती जागृत होऊन तो अधिक प्रगल्भ व्हावा, हाच उद्देश. फार पूर्वी इतर देशातील द्रष्टे त्रिगुण, कुंडलिनी शास्त्र व योग जाणत होते. त्यांनाही हे देखील माहीत होते की येणारा काळ बहुसंख्य मल इच्छा असणारे म्लेच्छ, मूर्ख व अज्ञानी प्रवृत्तीच्या लोकांचा असेल. तेव्हा हे दिव्य गूढ तारक ज्ञान लुप्त होऊ नये म्हणून लोककथेच्या आवरणात जतन केले गेले. त्यामागचे रूपक व बोध सत्यसाधकाला साफ प्रकट होते. अर्थात लोककथेचे अनेक प्रकारचे व अनेक वेगवेगळ्या स्तरांवर इतर अर्थ व बोध निघू शकतात. ही कथा सत्य शोधणाऱ्या सच्च्या साधकाला सस्नेह समर्पित. ही नॉर्स कथा नॉर्वे, स्वीडन व डेन्मार्क या 3 स्कॅन्डिनेव्हियन देशात प्रचलित आहे. लेखक परागराजे, अलिशा सांतीकरी, सिद्धेश भाईंदरकर व चंद्रकांत संत यांना त्यांच्या तांत्रिकी सहाय्यासाठी ऋणी आहेत. सर्वांचे शुभकल्याण हो. या गोष्टीचा कॉपीराईट लेखक श्री परागराजे यांच्याकडे राखीव आहे.